पूर्वी काही गोष्टी कमी होत्या, काही गोष्टी जास्त होत्या, पण पूर्वी जे समाधान होतं ना, ते समाधान आता राहिलं नाही. डझन डझन, दीड दीड डझन माणसाचं कुटुंब असायचं पूर्वी. 15 लिटरची तेलाची कॅन कधी डोळ्यासमोर नसायची. 1 लिटर भर तेलाची कॅन समोर सदैव डोळ्यासमोर असायची. माहिती तुम्हाला? पूर्वी आई तेल जरी ओतू लागली ना कढईमध्ये, अशी वरून ओतायची आणि असं बोट असायचं तोंडाला त्या बाटलीच्या, धार पडत नाही तोच कॉक बंद व्हायचा. राग यायचा कधी कधी, टाकती तरी कशाला त्या कढईला म्हणा, फक्त टाकलं रे तेल. कळतंय ना तुम्हाला? तेव्हा आईचं वाक्य असं काय, पैशाची धार आहे का? धार पैशाची नव्हती. म्हणून तेल धारेने होतं. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही माईबाप, मूठभर शेंगदाणे कधीतरी खावेसे वाटायचे, पण मोजका किराणा माल घरात असायचा ना, तर हाताने त्या डब्यामध्ये भरणीमध्ये जाऊन शेंगदाणे घ्यायची सुद्धा हिम्मत नाही व्हायची. का? आठवडा कडीला जाणार नाही. कधीच तरी काय व्हायचं, आई पाटा वरवंट्यावरती मसाला वाटायला घ्यायची, तिने शेंगदाणे टाकले, काहीतरी विसरायचं, 4 मिरच्या तरी विसरायच्या, खोबरं तरी विसरायचं, लसूण तरी विसरायचा. आई घरात गेली की पटकन 4-5 शेंगदाणे खिशात घालायचे, शाळेत घेऊन जायचे आणि शाळेत गेल्याच्या नंतर वरांड्यात बसून खायचे. पूर्वी मूठभर शेंगदाणे घेऊन जायची सत्ता नव्हती. आता 5-5 हजार रुपये किलोचे बदाम दररोज खायची ताकद आहे आपली, पण डॉक्टर म्हणतात 5च खा, नाही तर कोलेस्ट्रॉल वाढेल. जास्त तेलातलं खाऊ नका, नाही तर जर लवकर मारशाल तुम्ही, लवकर मारताल तुम्ही. पूर्वी सगळ्या गोष्टी काही कमी होत्या माईबा, पण समाधान फार मोठं विपुल होतं, फार समाधान होतं. आज बिघडलंय काय आमचं? किचन में कप सेट, बेडरूम में बेड सेट, हॉल में टीवी सेट, लेकिन सेट हर वक्त अपसेट, चेहरा जब भी देखो फिक्स रेट, लेबल लावल्यासारखं. काय गमावलंय काय आम्ही आज? आज माझ्याकडे सगळं असताना शेजारच्याकडे माझ्यापेक्षा 1 एकर जमीन जास्त आहे, हे दुखणं पोटात दुखतंय. आज मी घर बांधलं पण माझ्यापेक्षा समोरच्याचं घर डबल ताळी, याचं दुःख नाही. आज माझ्याकडे किराणा मालाचं दुकान आहे, पण समोरच्याच्या दुकानात गिराईक जास्त आहे, याचं दुःख आहे. आज माझ्याही पोरगा नोकरीला आहे, पण माझ्या पोरापेक्षा त्याचं पॅकेज मोठं आहे, याचं दुःख आहे. माझ्याही पोरीचं लग्न झालं, त्याच्याही पोरीचं लग्न झालं, पण त्याचा जावाई जरा जास्त देखणा दिसतो, जास्त पगाराची नोकरी, याचं दुःख नाही. एकदा काय झालं, एका व्यक्तीने एक LCD आणला, LED भिंतीवर टांगल्या जात होतो, त्याचा 25 हजाराचा LED होता. शेजारच्यानी LED आणला आणि इकडची बाई नवऱ्याला उठता बसता जेवता झोपता ढासपूस करायची. पाहना शेजारच्यानी 25 हजाराचा LED आणलाय, आपली बरी ब्लॅक अँड व्हाईट, नाही दुसऱ्यांनी सरी घातली म्हणून आपण काय दोरी घालून घ्यायची का? आपण कधी लोकांची बरोबरी करायची? जेवायला बसला, तिने माहिती पप्या करी चालू आपला साधा ब्लॅक अँड व्हाईट, काळा आणि पांढरा, नाही आपली कधी बरोबरी व्हायची शेजारच्याची ना आपली? उठता बसता त्याला टोमणे. एक दिवस असा कदरला बिचारा, म्हणे आज ना टीव्हीच घेऊन यायचा म्हणे, पैसे लागू लागले तर लागले. शेजारच्याचा 25चा होता, हा 50 हजाराचा घेऊन आला, हिच्या कद्र. बरं 50 हजाराचा आणला, हिनं गप बसाव का नाही? अशी खोडे महिलांना. पोटातली एखादी गोष्ट 4 बायांना सांगितल्याशिवाय हिचं मनच रिकामं होत नाही, पोटच रिकामं होत नाही. 50 हजाराचा आणला, ही पेड्याचा बॉक्स घेऊन शेजारणीकडे गेली. शेजारणी म्हणे धरा पेढा. ती म्हणे कशाचा? ते म्हणे हे पा तुम्ही LED आणला, आम्ही LED आणला, पण तुमचा 25 हजाराचा, आमचा 50 हजाराचा. तुमचा सॅमसंगचा आहे, आमचा MIचा आहे. कोणता भारी असतो? कोणता भारी? MIचा का सॅमसंगचा? सॅमसंग.
तुमचा MIचा आहे, आमचा सॅमसंगचा आहे म्हटली. तुमच्यापेक्षा आमचा भारी. बरं तिकडचीला फार बरं वाटलं असेल का? ती म्हणे थांबा. तिनं तिकडून दिलेला पेढा टीपॉयर ठेवला आणि इकडची गेली किचन रूम मध्ये. तिनं फ्रीज मधून पेढ्याचा बॉक्स आणला. आता तिकडची हिला पेढा देऊ लागली. ती म्हणे हा पेढा कशाचा? ती म्हणे कालच 65 लाखाचा फ्लॅट बुक केलाय. दशरथ महाराजांनी ज्यावी पुत्र रत्नाचा लाभ झाला, ही गोष्ट ज्यावी कानावरती पडली, कानाने ऐकली, त्यावेळी दशरथ महाराजाच्या आनंदाला सुद्धा अंत राहिला नाही. दशरथ पुत्र जन्मसुनी काना, मानहु ब्रह्मानंद समाना. दशरथ राजांना फक्त आनंद झाला नाही, तर मानव ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. ज्यावेळी परमात्मा सूर्य वंशामध्ये अवतार घेतात, त्यावेळी सूर्य महाराज सुद्धा तिळभर सुद्धा हलत नाहीत. जणू सूर्य महाराजांना जणू परमात्म्याला सतत पाहायची इच्छा होते. हा आनंद बऱ्याच काल गेला. सर्वांनी आनंदाचा उत्सव साजरा केला. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न तीनही राणी आनंदित आहेत. महाराजही आनंदित आहेत. एवढ्या वर्षांनी लाभ झाला. ऊपरवाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है. आधी नव्हता ना तर एकही नव्हता. आता एकाच वेळी 4-4 पुत्रांचा लाभ झाला. कधी कधी काय होतं, माणसाला जास्त आनंदही सहन होत नाही. आनंदही सहन होत नाही. एकदा काय झालं, एकदा एका बाईने लॉटरीचं तिकीट काढलं. तिला 1 लाखाची लॉटरी लागली. त्या लॉटरीवाल्या मालकाने लक्षात घेतलं, लाखाची लॉटरी म्हातारीला जर सांगितली एकदमच, आणि म्हातारी जर अटॅक येऊन जर मेली तर मग काय करायचं? तो म्हणे या म्हातारीला लाखाची बातमी सांगायची, पण हिला पचली पाहिजे. मग कोणाला सांगावं? असं म्हणतात की महाराज लोक कोणाला काही पटवून देण्यात जरा हुशार असतात. वकिलाच्या नंतर महाराज लोकच येतात. मग एका महाराज लोकांना बोलव, पैसे लागतात वकिलांना. महाराज लोकांना फुकट समजावून सांगतात ते कोणाला. मी समजावून सांगायचं, मी कथा कीर्तनाचं म्हणत नाही. तुम्ही वेगळा अर्थ घ्यायचे. मग महाराजांना सांगितलं या म्हातारीला लाखाची लॉटरी सांगितली लागली, पण तिला असं समजावून सांगायचं का तिला ही गोष्ट पचली पाहिजे, तिला अटॅक आला नाही पाहिजे. ते म्हणे हरकत नाही. ते म्हणे बाई, ते म्हणे बोला महाराज, तुम्हाला जर लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल? ती म्हणे बाई महाराज मला आणि 1 लाखाची लॉटरी अहो लागणच कशी? अहो आजीबाई नाही लागणार, पण यदा कदाचित पांडुरंगाच्या कृपेने लागली तर, जर तरच्या गोष्टी. ती म्हणे महाराज जर मला लाखाची लॉटरी लागली तर त्यातली निम्मीच मी घेणं, निम्मी तुम्हाला देईन. हे ऐकून महाराजालाच अटॅक आला.